इस्रायल इराणच्या दहशतवादी राजवटीशी आणि त्यांच्या हस्तकांशी लढत राहील. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचं ट्विट करत इराणला इशारा. भारताकडनं इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासानं ट्विट करत मानले भारताचे आभार. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्तानं प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख. शरद पवार धर्म मानत नाहीत, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून बचावलं. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं. पुण्यातील खानोडी परिसरातला प्रकार. भोंदू खरातला नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. रोहित पवारांकडनं संशय व्यक्त. प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात आशा भोसलेंवर उपचार सुरू. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपुरात भूकंप. हिंगोलीतल्या शिर्डी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता.